की, गौ माता की, गंगा माता की, धरती माता की, सब संतन की। आज या पुण्यभूमी इंचगिरी क्षेत्र या ठिकाणी 60 वर्ष लक्ष्मण महाराजांनी तपश्चर्या केलेल्या भूमीमध्ये सर्व संत समागमाचं संमेलनाचं नियोजन झालेलं आहे। म्हणून मी त्या इंचगिरी संप्रदायाच्या सर्व गुरु परंपरेच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन व्यासपीठाला पूर्ण नमस्कार करते। या ठिकाणी जमलेल्या आमच्या सोमप्रभा भवानजी, शुभांगी बुवा, सुधाताई, डॉक्टर माधुरीताई, माधुरी डहाळे, बऱ्याचशा बहिणी आहेत आणि माझे जळगावचे आत्मीय भक्त म्हणजे सर्वांचे नाव घेण्यात येण्यासारखं एकच नाव घेते, जगदीश देवरे आणि कविताताई, त्यांच्यासोबत सगळ्याच, कारण सगळ्यांची नावं मला माहिती नाहीत। या सर्वांनाच मी नमस्कार करते आणि बाकीचे जे काही गावाहून आलेले आहेत यांच्या अंतर्यामी वसत असलेल्या परिशुद्ध चैतन्य मूर्तीला नमस्कार करते। तसेच माझे आवडते भक्त असणारे गोटेवाडीचे 1-2 सद्भक्त या ठिकाणी दिसत आहेत, त्यांनाही वंदना करते। त्यांचा सत्कार राहिलेला आहे, शेवटी मी त्यांचा सत्कार करते। या ठिकाणी गाव विश्वास मात्र, गाय विश्वासी माता आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी सुरुवातीला त्या गोमातेचे पूजन करून या संत कार्याला प्रारंभ केलेला आहे। सांगण्याचा मतितार्थ म्हणजे आपल्याला प्रत्येकाला वाटलं असेल किंवा जनावराला कशाला चांगलं याची कशाला पूजा केली, परंतु ती आहे म्हणून आपलं जग सगळं चाललं आहे। 33 कोटी देवतांची माता, आता ते समजून सांगण्यासाठी बराच वेळ जाईल, पण ती आहे, तिच्यात सर्व शक्तिमान शक्ती भरलेल्या आहे। ती अन्न पैदास करण्यासाठी बैल देते, जगाला वाचवण्यासाठी अमृत देते। गाईच्या दुधाला काय म्हणतात? अमृत म्हणतात। आणि प्रत्येकाने खरोखर आपल्या दारामध्ये एक गाय बांधली तर आरोग्य अमृतासारखंच होईल। आता बरेचसे डॉक्टर सांगतात की गाईच्या वसुंडीवरून जर हात फिरवला तर बीपी कमी होतो, अनेक रोग आजार कमी होतात। त्यांच्या गोट्यात झोपलेल्या बऱ्याचशा लोकांचे डायबिटीस कमी झालेले आहेत। तर या सर्वांच्या शुभमंगल शुभ कार्य व्हावं म्हणून मी 1-2 चुटका एक शुभाषित म्हणून आपण पुढे जाऊया। शुभमंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल मंगल मंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल मंगल मंगल हो, नभमंगल हो, धरती मंगल हो, धरती का कन कन मंगल हो, धरती का कन कन मंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल हो, शुभमंगल मंगल मंगल हो, गति मंगल हो, प्रीति मंगल हो, गति मंगल हो, प्रीति मंगल हो, जीवन का हर कृति मंगल हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल 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 हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल हो, शुभ मंगल 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 हो, शुभ मंगल 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 हो।
तर आपल्या जीवनाची सगळीच प्रक्रिया मंगल होण्यासाठी हे सुभाषित आत्मज्ञानी लोकांनी तयार करून ठेवलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी या सुभाषिताचा आशीर्वाद घेतोय. या ठिकाणी सुरुवातीला सोमप्रभा बहनजींनी आपल्याला या ठिकाणी आत्मज्ञानाकडे आणि प्रजापिता ब्रह्माचे आपण सर्वच लेकर आहेत हे पटवून दिलेले आहे. त्याचनंतर शुभांगी बुवाने समाजसेवा कशी करायची, आरोग्य संपादन कसं करायचं आणि त्या समाजसेविका कशा आहेत, मला त्यांचं फार कौतुक वाटतं. ते अनाथ लेकरांना ते आपले लेकरं मानतात, अनाथांना अन्नदान देतात. बऱ्याचशा समाजसेवा करण्यामध्ये त्यांचा हातभार आहे आणि म्हणून मी त्यांची ऋणी आहे. मला असे कार्यकर्ते फार मनापासून आवडतात. मी ते करण्याचा फार प्रयत्न करीत आहे. सुधाताईंनी पण योगाबद्दल आणि समाजाबद्दल आणि रामदेव बाबाबद्दल बरंचसं काही सांगितलंय. खरोखरच ताई, तुम्ही जे बोललात ते अत्यंतिक मार्मिक आहे आणि मनुष्य जीवनाच्या गरजेचं आहे हे मी पुन्हा पुन्हा वारंवार तुम्हाला सांगते. आणि तुम्ही असाच प्रचार करत आपल्याला आज हिंदू धर्म टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करायचा आहे. जागोजागी असे आपण संमेलन घेऊया, अनेक ठिकाणी संत संमेलन घेऊया, अनेक ठिकाणी आपण एकत्रित येऊया. कारण आपला समाज फार खाली तळागाळाला पोहोचत चाललेला आहे. आमच्या ज्या मुली आहेत, मुलं आहेत, हे सगळे संस्कृती विसरायला लागलेत, विसरलेत म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यासाठी हे संत संमेलन घेणं फार गरजेचं आहे. मला तर वाटतं आपल्या या जगातून ब्युटी पार्लरचे दुकानं कधी उठवून टाकता येईल ना आपणच उठवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण ब्युटी पार्लर काही फालतू धंदा झालेला आहे. नुसती केशभूषा आणि वेशभूषेमध्ये जग नटलेलं आहे. जगाचं काम काय आहे, मी कशासाठी आलो. आपल्या या संतपीठाचा एक विषय आहे की मानवी जीवनाचे उद्दिष्ट. मानवी जीवनाला आल्यानंतर उद्दिष्ट काय आहे याचं कार्य एवढंच आहे की आता दोन संतांनी सांगितले की ध्यान योग आणि योगाभ्यास आणि नामस्मरण केल्यानंतर वाळलेली झाड जिवंत होतात असं सांगितलं तानाजी महाराजांनी. पण खरोखर प्रत्यक्ष तानाजी महाराज तुमच्या या मठामध्ये मी एक तुळस लावलेली आहे आणि ती वाकायली म्हणून तिला मी वाळलेल्या लाकडाच्या कापसाच्या काडीचा आधार दिलेला आहे. तर सोमप्रभा पहा, ते झाड कापसाचं जीवन तयार झालेले. मी म्हणाले ह्याच्यात मी कापसाचं बी लावलं नाही, काही नाही. कापसाचे पानं कसे दिसतात तुळशीमध्ये, तुळस उलट वाळत चालली आणि कापूस मोठा यायला. जे नामस्मरणाची ताकद कशी आहे, जे 60 वर्ष महाराजांनी नामस्मरण केलं आणि आज सुद्धा नित्यनेम भजन नामस्मरण चालत आहे, त्याचं प्रात्यक्षिक आज या मठामध्ये तुम्ही बघू शकता. तिसरी गोष्ट, पांढऱ्या जास्वंदीच्या फुलामध्ये गुलाबी जास्वंदीचं फुल येते. मला बऱ्याच लोकांचे फोन आले की ताई महाराज काहीतरी चेटूक केला असेल तुमच्यात येऊन, तुम्ही काहीतरी जादू केली असेल. मी म्हणलं जादू एकच आहे माझ्याकडे, ते म्हणजे सतत नामस्मरण. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरी कुठली जादू नाही. तर या भाऊसाहेब महाराजांनी आणि गिरमल्लेश्वर महाराजांनी आत्यंतिक भयंकर साधना केली, ध्यान साधना, ध्यान योग केलेले आहेत. एवढं कसा ध्यान योग केलाय म्हटलं तर विहिरीवरला रहाट असतो ना शुभांगी बुवा, रहाटावर बसून ध्यान केले. कारण ध्यानाकडे लक्ष असलं पाहिजे. रहाटाकडे जर मी खाली जर पडलो तर मी मरण, अशी एक भीती बाळगून भाऊसाहेब महाराजांनी रहाटावर बसून ध्यान केलेले. ध्यानाला तरी फार महत्व दिलेले आहे आणि ते महत्व पटवून घेण्यासाठी तोच माझ्या जीवनाचा, सर्व मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे. म्हणून या ठिकाणी विषय आपण ठेवलेला आहे की मानवी जीवनाचे उद्दिष्ट काय आहे, तर ध्यान योग आहे. प्रत्येक जीवाने मानवी देहाला आल्यानंतर गुरुपदेशच घेतला पाहिजे. गुरुपदेश घेऊन नामस्मरण करत ध्यान योग केला पाहिजे. ध्यान योगासोबत योगासनं काही घातले पाहिजे. कधी चुकून मुकून म्हणा वॉकिंग केली पाहिजे.
आम्ही प्रकृतीकडे लक्ष देत नाही, आम्ही आमच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. जे काही गाड्यावर बाहेर दिसेल ते खातोय, लेकरांचे मनोगत पूर्ण करतोय. फार आम्ही रस्ता सोडून चाललेलो आहे. तुम्ही थोडं साधू संतांनी हे सांगण्याची गरज नाही. खरं तर आपल्या आपल्या आई वडिलांनी आपापल्या वडील आजोबा आज्यांनी याच्यावर बंधन घातलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण आज आम्ही या स्टेजवर सांगायची गरज आहे. कारण आमचा समाज, तुम्ही सगळे लेकरं आहेत, आमचे लेकरं आमच्या रेंजमध्ये असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण रेंज सोडून गेला तर मानवी जीवनाचं उद्दिष्ट कसं काय आहे? आम्ही काहीतरी आलो ना, कुत्रे मांजरे तरी बरे म्हणायचं आले असं आम्ही वागायला लागलोय, असं आम्हाला जग दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरूची कास धरा. सद्गुरू शिवाय गत्यंतर नाही. सद्गुरू असता पाठी राखा माऊलीने सांगितलं. इतरांचा लेखा कोण करेल? अरे सद्गुरू जर पाठीशी असला तर तुमचा रस्त्यात ऑक्सिजन गाडी अंगावर गेली तरी तुम्ही भरणार नाही. आणि ते उदाहरण इथं आपल्या मठापुढे झालेलं आहे. 2 गाड्या इकडून आल्या होते. येडके म्हणून होते इथले, विठ्ठल येडके, नवरा बायको गाडीवर ते चाललेले होते. इकडूनही गाडी आलती, बस तिकडूनही ट्रक आलती, मध्ये गाडा होता. दोन्ही मध्ये दोघांची चिपटी झाली असती. परंतु त्या बाई माझ्याकडे येत होत्या. त्यांनी भाऊसाहेब महाराज की जय म्हटल्याबरोबर दोघांना चिटकून दोन्ही गाड्या गेल्या तरी त्याने स्पर्शाचा डंक झाला नाही. आता नवीन गोष्ट सांगते. मी माझ्या माहेरी गेले होते, पाय घसरून पडले फरशीवर. डोकं जर आपटलं होतं तर त्या दिवशी गतप्राण होण्यासारखं माझाच मी ऑक्सिजन करून घेतला होता. मी माझ्या डोक्याला बोट लावले, मनाला मानेला हात लावले, कुठेही मला त्रास झाला नाही. फक्त देवानं मला एक थोडी शिक्षा दिली आणि कमरेतला जांघेतले 1-2 हाडे मोडले होते, पण तेही चांगले दुरुस्त केले, तंदुरुस्त झाले. अशा प्रकारे सद्गुरू कुठेही आपल्याला तारक असतो. गुरु हा संत कोळीचा राजा म्हटलंय, कोणी म्हटलंय निवृत्तीनाथाने. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुने देव नाही तुझा पाहता त्रैलोक्य. आम्ही गातोय, काही जण गातात, सगळेजण नाही गात, पण जे गाणारे आहेत ते त्यांनी आपल्या नातवंडाला मुलांना शिकवलं पाहिजे ना. समजा एकाच्या घरात लग्न झालं, 3 वर्ष झालं बहिणजी, तर मूल नाही म्हणून त्याची चिंता करतात, अनेककडे प्रयत्न करतात, डॉक्टरकडे जातात, भोंदूकडे जातात, मला माझ्या मुलाला मूल झालं पाहिजे म्हणतात. पण असा एकही व्यक्ती नाही की मी गुरुपदेश घेतलेला आहे आणि आपण आपल्या मुलाला गुरुपदेश द्यावा आणि ही कास माझ्या वंशामध्ये चढली पाहिजे. तो खरा वंशज. सोमप्रभा भगवानजी अनेकांना सांगतात, प्रजापिता ब्रह्माचे आपण मुलं आहेत. हे प्रत्येकाच्या घरात चाललं पाहिजे. आता त्यांचा मार्ग वेगळा असला, ह्यांचा मार्ग वेगळा असला, ह्यांचा मार्ग, पण जाण्याचं ठिकाण एकच आहे. प्रकार जरी वेगवेगळे असले तरी जाण्याचं पोहोचण्याचं ठिकाण एकच आहे. म्हणून ज्याने गुरु केलेला आहे, मग तो वारकरी संप्रदाय असेल, कुठलाही असेल, XYZ, त्याने आपल्या परंपरेमध्ये त्याला काकड आरती करायला शिकवलं पाहिजे. जे काही गुरुचे नियम आहेत ते करायला शिकवले पाहिजे. तर तो वंशज वाढण्याची काळजी करा ना. माझ्या वंशाचा वंश मूल झालं पाहिजे ही जेवढी काळजी आहे, तेवढी काळजी आम्ही आमच्या गुरुचं सुद्धा बी इथं रुजलं पाहिजे. माझ्या पाठीमागं हे चाललं पाहिजे, ही काठी यांनी उचलली पाहिजे, असं मनोमन तुमच्या मनात जेव्हा होईल आणि त्यावेळी भाऊसाहेब महाराजांचे, त्यावेळी तो खरा भक्त आहे, तो खरा चेला. यासाठी आपण पुन्हा पुन्हा एकत्रित येतो, दरवर्षी त्यांचं पुण्यस्मरण ऐकतो. भाऊसाहेब महाराजांचं एकच ज्वलंत उदाहरण फार सुंदर आहे आणि ते म्हणजे सतत नियमाला बसायचे. नेम म्हणजे ध्यानयोग. सुधाताई, नेम म्हणजे ध्यानयोग करायचे आणि त्याच्यामध्ये 1 सेकंदाचा फरक करत नव्हते. त्यांचे वडील आजारी होते. सकाळी त्यांचा नियम असायचा, निंबर्गीला जायचं, ध्यानयोग करायचा, गुरुचं दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं. एके दिवशी त्यांच्या वडिलांचा प्राण चाललेला होता, त्यांचे अंत्य जवळ आलेला होता. सगळेजण म्हणाले, भोवऱ्या तुम्ही आज जाऊ नका, बघा तुमच्या वडिलांची प्राणज्योत मावळत आहे आणि वेळ होईल. आज 3-4 किलोमीटर तुम्ही जाऊन यायचं म्हणजे
तोपर्यंत विधी संपेल. आता काही राहिलेलं नाही, सगळे पंचप्राण गोळा झालेत, तुम्ही जाऊ नका. भाऊरायांनी ऐकलेच नाही, त्यांच्याकडे पाहिले सुद्धा नाहीत. घोड्यावर बसले आणि जाऊन थेट निंबर्गीमध्ये आपल्या गुरुचं दर्शन घेतलं, ध्यानाला बसले, निघाले. त्यांनी मनात ठेवलंच नाही माझे वडील गेले असतील, आता मी लवकर जावायचं काय नाही. दररोजच्या क्रियेपेक्षा आज जास्त त्यांना वेळ लागला. दर्शन घेऊन निघाले. गुरुलिंगजंगा महाराज म्हणाले, भाऊराय थांबा ना. तरी त्यांनी म्हटले नाहीत, माझ्या वडिलांचं असं चाललेलं आहे, मला लवकर जावं लागेल. ठीक आहे, का थांबायचं? म्हणले, तुमच्या गुरु आईने आज पुरणपोळी केलेली आहे आणि नैवेद्य दाखवल्याबरोबर तुम्ही प्रसाद घेऊन जावा. तुम्ही आम्ही काय केलं असतं? नाही नाही, मला वेळ नाही, माझे वडील गेले असतील. माझ्या वडिलांची अंत्यविधी आहे, मला जावं लागेल, दुसरा मुलगा नाही, मीच मुलगा आहे, असं आम्ही म्हणलो असतो की नाही? काय म्हणलं असतो? शांत ध्यान करत बसले भाऊसाहेब महाराज. ध्यान झाल्यानंतर प्रसाद घेतले, प्रसाद घेऊन निघाले. मग माऊली म्हणाले, भाऊराय असं जाऊ नका. मग कसं जायचं? त्यांनी सांगितलं, प्रसाद तुम्ही घेऊन जावा आणि तुमच्या वडिलाला प्रसाद खाऊ घाला. तरी ते म्हणले नाही, मी येतानाच त्यांची प्राणज्योत मावळली होती, ते काय खाणार आहेत? ठीक आहे, द्या म्हणले. आणि तो प्रसाद घेऊन गेले. तोपर्यंत त्राटिकेवर त्यांना बांधलं होतं. बांधून उचलणार एवढ्यात भाऊराय आले, थांबा म्हणले. त्यांची काय क्रिया करायची ती त्यांना करू द्या आणि नंतर घेऊन जाऊ. होय की नाही? असा प्रकार असतो. मुलगा आल्यावर मुलांच्या क्रिया करायच्या आणि मुलांना पुढे चालायचं असते. त्यांनी म्हणले, थांबा, मी काय क्रिया आहे ते नंतर बघतो, मी अगोदर माझ्या बाबांना माऊलीचा प्रसाद खाऊ घालतो. सगळे हसले. हो, येडाबिडा आहे काय म्हणले? मेलेला त्राटिकेवर बांधले ह्याला आणि याला प्रसाद खाऊ घालतोय. त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्राटिकेवर बांधलेल्या बापाला म्हणले, बाबा माऊलीने प्रसाद दिलेला आहे, हा प्रसाद ग्रहण करा आणि नंतर जावा तुम्ही. काय ऐकता? उठून बसला म्हातारं. बांधलेलं सोडायला लावलं, एक पोळी खाल्ली आणि त्राटिकेवरून बाजूला घेतली. त्या त्राटिकेवर नारळ ठेवला आणि ते त्यांची क्रिया करून आले. म्हातारं 10 वर्ष जगणारे हे भाऊरायाला साक्षात्कार झाला आणि कानात मंत्र सांगितला मुलाने, बाबा हा मंत्र जपत तुम्ही अखंड ध्यान करा. दासबोधाने या ग्रंथामध्ये अखंड ध्यान योग सांगितलेले 14 दशकामध्ये. तशा प्रकारे त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही अखंड ध्यान करा आणि ध्यानाने काय होणार आहे तर तुमचा उद्धार होणार आहे. मनुष्य जीवनाचं उद्दिष्ट काय आहे त्या उद्दिष्टाला तुम्ही पोहोचणार आहेत आणि म्हणून तुम्ही ध्यान करा. बरोबर 10 वर्षांनी ते बाबा आपल्या उद्दिष्टाला पोहोचून गेले. त्याप्रमाणे आत्मज्ञानी आपण होऊन मरायचे. अमोलिक रत्न जोडले रे तुझ का रे नोळखीशी ब्रह्मबीज माऊली विचारतात आम्हाला. हे शरीर आहे ते अमोलिक रत्न आहे. रत्न कधी पाहिले का तुम्ही? पैशाच्या खाणीत मिळतं म्हणे, आम्ही पण पाहिलं नाही. अमोलिक आहे ते, कुठं मिळतच नाही. असं न मिळणारा देह तुम्हाला आम्हाला भगवंताने प्राप्त करून दिलाय. आणि कान ओळखीशी रे ब्रह्मबीज म्हणतात. तुमच्या आत जे ब्रह्मबीज आहे, जे आत्मा आहे, त्या आत्म्याची ओळख करून घ्या. काय घेत नाही, सहज आहे, सोपं आहे. 21,600 श्वासामध्ये आम्ही जर ध्यान केलं तर आत्मदर्शन होत आहे. हे प्रत्येकाचा अनुभव आहे आणि अनुभवांती त्याने आपले प्रमाण लिहून ठेवले. देहती पंढरी प्रेम पुंडलिक स्वभाव सन्मुख चंद्रभागा. विवेकाची वीट आत्मा पंढरी राव आणि जेथे तेथे देव ठसावला. प्रत्येकाच्या ठिकाणी देव पाहिला कधी? आत्मदर्शन झाल्यानंतर. आणि ते आत्मदर्शन सहज होत आहे, तुमच्या श्वासात आहे. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलाय, श्वासोश्वासी निमेषी निमेषी वारी केली
पंढरीची. मी बसवेश्वर कॉलेजला होते तेव्हा तिथे MA ला हा अभंग होता. कडगे म्हणून प्रिन्सिपल होते. त्यांच्या कानावर गेले की पुष्पा पाटील म्हणायची पोरगी फार आत्मज्ञानाकडे अध्यात्माचे धडे देते करते असं माहीत झाल्यानंतर त्याने मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, पुष्पा तुला अध्यात्माचा फार अभ्यास आहे म्हणे, मग हे श्वासोश्वासी निमिषी निमिषी वारी कशी गेली पंढरीला? 200 किलोमीटर वरून एका क्षणामध्ये त्याने कशी वारी केली? प्रश्न मोठा आहे. सोपं उत्तर होता. मी म्हणलं सर आम्ही त्या काळामध्ये फार भीत होतो. सर म्हणत नव्हतो, गुरुजी म्हणायचं. सरांनी बोलवलं म्हणजे हृदय हलायचं आमचं त्या काळामध्ये. आता सरांना मारायची तयारी आहे मुलांची. थरथर थरथर कापत होते. मी म्हणलं सर फार सोपं आहे. ते म्हणले सोपं आहे. म्हणलं हो, कसं सोपं आहे? मी म्हणलं त्यांनी शरीरालाच पंढरी केलेलं आहे आणि पंढरीमध्ये जो आपली बेंबी आहे त्याला नाभी म्हणतात आणि या नाभीमधून श्वास उठतो, मस्तकात जातो, सहस्रार चक्राला विळखा घालून परत इथं येतो. सर गुरुजी वारी म्हणजे ज्या स्थानापासून आपण जातो आणि परत आपल्या स्थानाला येतो त्या प्रक्रियेला एक वारी म्हणतात. तसं बेंबीमधून श्वास मस्तकात जातो आणि मस्तकातून खाली येतो. नासाग्र दृष्टी म्हणजे ह्याला त्रिकुटी म्हणतात, नाकाच्या शेंड्याला. या ठिकाणी दोन्ही डोळ्याची दृष्टी जर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रित केली तर आपल्या चित्ताची एकाग्रता होते आणि एकाग्रता झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. तशा प्रकारे त्याने सांगितलं. म्हणलं सर नाकाच्या दृष्टीला जातानाही नासाग्र दृष्टीवरून आत्मावर जातो आणि खाली श्वास येतानाही लक्ष देतो. म्हणून जातानाही या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन झालं नाकाच्या शेंड्यावर, त्याला त्रिकुटी म्हणतात. आणि येतानाही दर्शन झालं. मग झालं का नाही गुरुजी म्हणले प्रत्येक क्षणाला दर्शन? हो म्हणले. काय सोपं उत्तर दिले. हा म्हणलं 21,600 श्वासांतर लक्षात ठेवून आपण ध्यान केलं तर गुरुजी आत्मज्ञान व्हायला वेळ लागत नाही आणि पांडुरंग आपल्या नाकाच्या शेंड्यावर त्रिकुटीवरच बसलेला आहे. त्याचं त्यांनी दर्शन केले. आम्हाला तुम्हाला होईल का? मी म्हणलं हो, केल्यानंतर होतच आहे, केल्याने होत आहे रे, यत्न तो देव जाणावा अशी एक संतांची वाणी आहे आणि त्याप्रमाणे होणारच. गुरुजी इतके हसले आणि टाळी वाजवली. मला म्हणाले पुष्पा तुला MA सर्टिफिकेट द्यायला काही हरकत नाही. मी हळूच म्हणलं अभ्यास नको का करायला? अगं तू उत्तरच दिलं, जे आम्हाला माहिती नाही ते उत्तर दिलीस, अजून काही अभ्यास करायचा? तर अशा प्रकारे मानवी देहाचं उद्दिष्ट म्हणजे आपण जन्मल्यापासून श्वासावर लक्षांश ठेवून प्रत्येक श्वासावर गुरुनं दिलेलं नाम जर आपण जपलं, सोमप्रभा बहनजी शिवबाबा म्हणतात आणि त्या लॅम्पला चित्ताची एकाग्रता करायला लावतात. त्या लॅम्पाकडे 1 क्षण 2 क्षण आपण एकटक लावून पाहिलं तर आत्मदर्शन होण्याची शक्यता असते होते. तशा प्रकारे प्रत्येक संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रतीने चित्ताची एकाग्रता करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे चित्ताची एकाग्रता होते. अनेक उदाहरणं देऊन सांगण्यापेक्षा वेळ झालेला आहे. प्रत्येकाला किती सांगितलं तरी पोटाच्या प्रसादाकडे ओढ असते आणि अशा प्रकारची ओढ आपली त्या प्रसादाकडे लागलेली आहे, जाण्याकडे लागलेली आहे. मला एक विचारायचं आहे की हे हा जो मंडप आहे आणि तुम्ही आम्ही जे बसलेलं आहे हे महानुभव मंडप आहे. महानुभव मंडप कोणाचा आहे? तर भाऊसाहेब महाराज गिरमलेश्वर महाराजांचा, लक्ष्मण महाराजांचा. यांनी जे प्राप्त करून घेतले आणि ते देण्यासाठी या ठिकाणी ते हजर आहेत. तुमच्या या चर्मचक्षुला ते जरी दिसत नसले तरी या ठिकाणी 99 कोटी ज्ञानी, 33 कोटी देव आणि भाऊसाहेब महाराज गिरमलेश्वर महाराज, लक्ष्मण महाराज सध्या तुम्हाला हे देण्यासाठी सादर आहेत. म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येकाने सगळं सोडून, सर्वस्व सोडून, सर्वस्व म्हणण्यापेक्षा सर्वेंद्रियाने आपल्या शरीराच्या सर्वेंद्रिय सोडून कानाच्या एक आत्मचिंतन करत करत ऐकलं पाहिजे. ऐकता ऐकता इतकं आपण तल्लीन झालं पाहिजे की वेळेचं भान नसू नये. पण आम्ही वेळेचं भान ठेवून कधी संपेल
म्हणजे आम्ही अजून आत उतरलेलो नसतो आणि म्हणून आम्हाला वाटते की हे कधी संपेल, हे कधी संपेल. ऐकता ऐकता, बघता बघता तद्रुपता येते आणि ती तद्रुपता येणं म्हणजेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट आहे आणि सर्वांनी या उद्दिष्टाला प्राप्त करून घ्यावे. आणखीन कुणाचा सत्कार राहिला तर सत्कार करून घ्या. दासबोधच्या शेवटची ओळी होऊन 5 मनाचे श्लोक होतील आणि नेमाचे भजन होऊन आरती झाल्यानंतर फुला भाऊसाहेब महाराज गिरमल महाराजांना आपण फुलाचं पदार्पण करणार आहेत आणि ते केल्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाने आपल्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. पुढील कार्यक्रम सांगून घ्या.